हॅलो पिंकू, कटेश तू कवायस नाही तुम्ही वाट देखी राहिनो ना मी. हा ये नाव मोगऱ्याच्या मारून आलोय मी शेंट. हा नाकाने तलावावरून निघालो होतो ना तेव्हा मारला होता बा. आता आहे की नाही माहिती नाही. थांब थांब सुंगून सांगतो ना मी. जास्वंदीच्या येऊन राहिला बा आता. नाही नाही घाम मिक्स झाला ना त्याच्या हात. झेंडू व्हायच्या आत येऊन जा बा तू. हा हा ठेवतो बर का. वेटर ओ भो वेटर. अरे तू काय मला चिडवून राहिला का रे? माझ्या भाषेची गंमत करतो तू. मी तुला हाका मारून राहिलो, मी तुला ओ देऊन राहिलो. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी किंग थोर समाजसेवक कॅदन. तुझ्या एक लक्षात येत आहे का? लेखकाने लिहिलेलं कॅरेक्टर सोडून सगळं आहे तू. अरे तू वेटर आहे ना रे, वेटर सारखा आहे ना. आय माय सॉरी. माय कशाला मध्ये आणतो रे भाऊ? आय सॉरी पुरे. आय सॉरी. एक्सप्लेन मला वाटते एक्झॅक्टली वॉट तुला काय पाहिजे मला सांग. तू ना बाई ना इंग्लिश ना पोट ना. तुझ्या घशात जी इंग्लिश अशी अडकलेली आहे ना ती बेब्या करून वाकून टाक एकदाची. सगळी एकदम गावाच्या वेटर आहे ना तू. सगळं प्लॅनिंग झालेलं आहे ना आता. आज मी तिला शेवटचा प्रपोज करणार आहे एकदाच्या. दचकवत नको जाऊणार आहे तू. हो ना. दरवर्षी मी तिला प्रपोज करतो. गेल्या 5 वर्षापासून प्रपोज करतोय बा. दरवेळेस ती काय म्हणते, श्यामो माझ्या गैर प्रेम आहे तुझ्यावर, पण मी तुला त्या नजरेनं बघतच नाही. आता गैर प्रेम असेल तर एवढी तरी नजर बदलेल की नाही? बरं मी तिला लवर्स पॉइंट या हॉटेलमध्ये बोलवलं एकटीला, तर ती येऊन राहिली आणि नजर नाही म्हणे, मी त्या नजरेने बघत नाही म्हणे. आयुष्याची आहे ना तीशी होऊन गेली, पण ही भिशी काही लागतच नाही मला. ना आता काय करावं बा. मी गैर प्लॅनिंग करून टाकलेलं आहे. शेवटचा प्रपोज मारणार आहे. असं प्रपोज अख्ख्या पंचक्रोशीत कोणी मारलं नसेल. फक्त तू काही गडबड करू नको बरं. साहेब मी आता काही गडबड होऊ शकत नाही. नाही ना. नाही तर गैराश्य फालून काढीन बरं का मी तुला. साहेब तुम्ही कयच टेन्शन घ्यायचं नाही. आजला तुम्ही दिलेले सगळे इंग्लिश पिक्चर मी वाचून काढलं. तुम्ही बाय ना वांग्या पिक्चर वाचून काढले तू. पिक्चर बघायचे असतात रे, वाचून कुठले पाहिले? नाही तुम्ही काळजीच करू नका. तर तुमच्या ऍटमला इकडे बोलवा, एकदाच सरपंच करून टाकताय. सरपंच ते आश्चर्यचकित. अरे त्याला सरप्राईज म्हणतात रे येडबांग्या. सरप्राईज. शामू पिंकू शामू 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 शामू. श्यामू इकडे त्या जामू सोबत काय करते तू? शामू पिंकू शामू पिंकू शामू 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 पिंकू 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 पिंकू. मी अरुण कदमू कॉमेडी किंगू थोर समाजसेवकू. शामू हा? तू माझ्यासाठी बोलणारा टेडी बेअर आणलाय. तू बोलता गोड आहे ना भो. वा वा. अरे हे तर बदकासारखा आवाज पण काढते. लई भारी आहे काय. तो हलगीवाला मला रांडूकर बोलत. ही नव्याने आलेली जुनी पोरगी म्हणा बदक बोलत. माझी हाईट म्हणा वाढवलीच पाहिजे. हाईट? हा हाईटचा आणि त्या प्राण्यांचा काही संबंध नाही आहे.
तुझ्या थोबाडाचा आणि त्या प्राण्यांचा संबंध आहे. बोलतो. आणि तुला काय सांगितलं होतं ते करणार आहे. जाय ना, ती तयारी कर ना सरप्राईजची. करतो. पिंकू, तो जत आहे त्याच्याकडे नको लक्ष देऊ. एकदम प्रोग्राम फिक्स करून टाकलाय मी मस्त. आजची संध्याकाळ तू कधीच विसरणार नाही. शामू, हा, म्हणूनच तुम्हाला भलताच आवडतो बरं का. गैर भारी सरप्राईज आहे आता. तू टायटॅनिक पिक्चर बघितलाय का? तू माझं तसं चित्र काढणार आहे आता. अगं नाही गं, एवढ्या लवकर कुठं चित्र काढणार आहे. त्याच्यात कसं असतं, रोमांटिक डान्स करतात, बॉल डान्स, आणि बाजूला वायलिन वाजत असतं. तसं करायचं बा आपण. मला नाही जमणार बाबा, तू तुझ्या एकटा कर. अरे जमेल ना. नाही. मी शिकाडतो ना तुला. आता ये ना तू, आता ये. अरे कुणीतरी बघेल ना काय. कोणी नाही बघत ना ग. ये ना ग, ये. तू ना हातमाना आतमध्ये दे, आणि तो हातमाना खांद्यावर ठेव. अगं ये ना जण. गुलगुले होतायत. अरे बापरे, गैरी भारी दिसून राहिली तू. लाजताना तर गैरी गोड दिसते. वायलिन वाजड रे. अरे तुला वायलिन वाजायला सांगितलं होतं, हे काय वाजवलं रे? हे वायलिनच आहे. हे वायलिनच आहे. हे वायलिन आहे? वायलिन आहे. मग ते काय ते? हा ते आडवं वायलिन आहे. बरं त्याच्या बाजूच्या? ते बटन वायलं वायलिन आहे. त्याच्या बाजूला ते ठोकायचं वायलिन आहे, आणि त्याच्या बाजूला हे खाजवायचं वायलिन आहे, आणि त्याच्या बाजूला प्राजक्त मायलिन आहे. अरे असा ठोकी काढवा ना तुले. अरे बाप रे. हा, हे सगळे वाद्य वायलिन आहे. मग मोहब्बतमध्ये शाहरुख खान जो असं असं वाजवतो ते काय? ताशा आहे तो. शाहरुख खानने ताशा वाजवून हिरोईनला पटवले. बरं, प्यारवाली लव्ह स्टोरी मध्ये सईच्या मागे 50 स्वप्नील जोशी काय वाजवत होते? ताशा. तुला गरज काय होती रे जन्माला यायची? तू वरच ताशा वाजवायचा होता ना रे. तुला माहितीये का, काय? जगात तुझ्या एवढा मूर्ख हा एक माणूस आहे. कोण आहे? तूच आहे. झालं, मी कवरा घाबरलं. मला वाटलं कोणतरी दुसरा आहे. अरे आपल्याला कॉम्पिटिशन नाही. मी तुझ्या पाया पडतो. शेवटचं सरप्राईज आहे आता. हा. त्याच्यात गडबड नको करू बरं का. ओके. जाय. वाजवू नको ना रे. गैरा पागल शाहू. पिंकू लास्ट अँड बेस्ट आहे सरप्राईज. ऐक ना, मी इंग्लिश पिक्चर मध्ये पाहिले. ए तसं काही करणार नाहीये बरं का मी. आमच्याकडे आधी देव करतात, मग जागरण गोंधळ करतात, आणि मग त्यानंतर काय घालायचा तो गोंधळ घालायचा असतो. बापरे, तू कुठपर्यंत पोहोचली ग? तसं नाही ना ग. इंग्लिश पिक्चर मध्ये ना हिरोईन अशी वाईन पित असते, आणि मग तिला त्या ग्लासात अंगठी दिसते. हिरोनीच ती ठेवलेली असते बा. मग तो तिला प्रपोज करतो आणि ती हो म्हणते. असं करायचंय का आता आपण? म्हणजे मी दारू प्यायची, तुम्हाला दारू पाजणार आणि माझा गैरफायदा घेणार आहे? अरे वाईन कुठे दारू असते का ग? ते ना द्राक्षांचा रस असतो बा तो. आणि म्हणजे वाईन पी बा तू. वाईन आला तू. आता काही गडबड नाही ना? आता मी इकडे असताना काही गडबड होऊ शकता? हिम्मत गैरी भारी आहे बोतून. घे ना. अरे वाईन. बोट बुडवलं ना. प्रथा तुम्हाला माहित नाही, पहिल्यांदा पितो ना म्हणून, बाकी काही होय नाही. का? सोपं केलंय मी. हळूच एक घोट मार बा. हळूच.
शामू काही झालं नको, मला भीती वाटते. मी आधी कधीच प्यायले नाहीये. काय नाही होत ग, पिऊन टाक ना. माझं नळड कोल्ड पडलंय. नको. नलडा कोलडा पलडा, आधी पाणी पी, मग पाणी पी तू, मग वाईन पी. चालेल ना? हा. हा, मग तेच कर. पी. हा? अरे बापरे, काय झालं? होय भाऊ, पाण्यात काय होतं रे? अंगठी. मी वाईन मध्ये अंगठी टाकायला सांगितली होती ना रे तुला. येणार का तुम्ही? वाईन मध्ये अंगठी टाकली तर खराब होऊ शकतं. अरे सोनं म्हणजे AU आणि वाईन मध्ये अल्कोहोल असतं म्हणजे OH. AU प्लस OH याच एकत्र प्रक्रिया झाली तर वेगळंच रासायन वायू तयार होतं ना रे मला. होऊ शकतं त्याला. तू खपणार रे, एकदाच्या मरणार रे तू. तू वाहिनीला ताशा म्हणतो, तू रासायनिक अभिक्रिया सांगतो का रे मला? अरे बापरे. नाही, थांबा, 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 थांबा. नाही, नाही, अरे मी काढतो अंगठी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. कसं? मी काढतो, बाजूला बाजूला वा. मी काढतो अंगठी, टेन्शन घ्यायचं नाही. 1 मिनिट, टेन्शन घ्यायचं नाही. काय करून राहिला रे? काय करून राहिला तू? अरे ती अंगठी आत आहे ना, ती मी ओढून काढतो बाहेर. ओढून? हा, कशी? अरे ते नाही काय, म्हणजे पेट्रोलच्या टाकीमध्ये आपण पाईप टाकून तसं मी एकदा घेतो ना, वाटतं फटकन पचकन तुला पटके देतो. पाय ना. खूप सुंदर झाला परफॉर्मन्स. आणि मला तुम्हा दोघांचं कॉस्ट्युम पण फार आवडलंय. प्रसाद, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? कारण आय लव्ह यू यार. थँक्यू. म्हणजे तू येतोस आणि धुमाकूळ घालतोस. श्यामे, तुझ्या भाषेचा लहजा फार फार गोड आहे आणि तुझी त्याच्यावरची पकड फारच मजबूत आहे आणि त्याच्यामुळे एक वेगळं टेक्स्चर येतं पूर्ण परफॉर्मन्सला. आणि आज तुला माझ्या खूप जुन्या मैत्रिणीची साथ मिळाली. अनुपमा, तुझं प्रचंड स्वागत या मंचावरती. तू वारंवार इथे यावंस आणि या मंचाची गोडी वाढवावीस अशी माझी विनंती आहे तुला. नाईस परफॉर्मन्स, मस्त. सई, मला आज तुमचा परफॉर्मन्स बघून असं वाटलं की कधी एकदा ती मुलगी हो म्हणतेय. 5 वर्ष बिचारा थांबलाय, आत्ता तरी हो म्हणू दे. पण अरुणदा आला आणि त्यांनी नेहमीसारखी गडबड केली, पण ती गडबड खूप आवडते आणि त्या गडबडीशिवाय चैन पडत नाही, त्याच्यामुळे मजा आली. थँक्यू सो मच मंडळी, थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ओमकार भोजने आणि प्रसाद खंडेकर यांचं. नमस्कार नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या चॅलेंजिंग बॉक्सिंग स्पर्धेत. आणि जराही वेळ न दवडता मी पहिल्या प्रतिस्पर्ध्याला आमंत्रित करतो, ओमकार भोजने. ओमकार भोजने उड्या मारतायत, कोणाच्या जीवावर मारतायत माहिती नाही, पण उड्या मारतायत. वा 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 वा. भोजने, कसं वाटतंय? राग आलाय? थंडी थंडी वाजते. एसी बंद करा. नाही नाही, थोडाच वेळा तुम्हाला प्रॉपर गरम करण्यात येईल. ते बरं, मला सांगा, काय डोक्यात डावपेच काय? काय नाही, काय नाही, मरशील कर्माने. मग काय नाही, म्हणजे अशी सॉलिड तयारी केली ना, हा, म्हणजे समोरचा जो कोणी आहे तो आला ना, हा, पहिला पंच त्याच्या नाकावर, म्हणजे कम्प्लीट सुदूर बुदूर. बरं, सुदूर बुदूर. हा, दुसरा पंच आहे ना, हा, डायरेक्ट बरगड्यांवर, म्हणजे बुदूर दुदूर. बुदूर दुदूर. आणि तिसरा पंच आहे ना, तिसरा पंच डोळ्यांच्या बाजूला, म्हणजे कम्प्लीट अंधा कानून. ना ते जुळलं ना हो, सुदूर बुदूर बुदूर दुदूर अंधा कानून. ते बुदूर कुदूर बुदूर करा काहीतरी.
म्हणजे जुळेल असं म्हणतोय पण डावपेच चांगले आहेत हा. क्या बात आहे, डावपेच आणि चांगले. शेवटी ना शेवटी जिगर पिक्चर मध्ये अजय देवगण कसा कमरेवर उडी मारून हाड मोडतो तशी कमरेवर उडी मारणार आणि कम्प्लीट आडवा. झालं की अजून काही बोलायचंय? अरे यार तू खूप बोलतोय यार, तू बोलो ना कोण आहे त्याला येस बोलव. येस येस नो इश्यू. तर स्वागत करूया दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याचं ज्याचं नाव आहे प्रसाद खांडेकर. सर तुम्ही स्वतः स्वतः तुम्ही हा? का का म्हणजे म्हणजे तुम्ही रिप्लेसमेंट करताय? मी ओरिजिनलच आहे, तू आत्ता आलायस. ते काय ते पहिला पंच नाकावर डायरेक्ट सुदूर बुदूर. नाही काय नाक्यावर नाही काय नाक्यावर मी पहिला पंच जेव्हा नाक्यावर विनोद माझा पहिला पंच जेव्हा नाक्यावर ऐकवलेलं ना तेव्हा सगळे ऐकून सुदूर बुदूर झालेले. दुसरा बरगड आहे डायरेक्ट बुदूर सुदूर. बुदूर दुदूर. हा? आणि तिसरा काय डोळ्याच्या बाजूला डायरेक्ट अंधा कानून. तुम्हाला अंधा कानून करायला डोळ्यावर पंच मारण्याची गरज नाही. हे बाई चष्मा दे, हा. चष्मा दे, फालतूगिरी नाही करायची. चष्मा दे, याला सांग चष्मा द्यायला. चष्मा दे इकडे इकडे बघा चष्मा दे. अरे तू इथं कधी आलास? 4 स्किट झाले. फाईन. आणि शेवटी काय नाही. अजय देवगण सारख्या कमरेचं हाड मोडणार. हाड हाड नाही म्हणजे कमरेचं हाड मोडा. तुमच्याकडे कंबर कुठे आहे? तुमच्याकडे कमरा आहे. कमरा. बेल प्लीज. नाही 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 ऐका Come on. बघा, ऐका. Come on, hit me. नाही ऐका Come on, ना, hit बघा, me. माझं मी तुम्हाला Come on, म्हणतो hit नाही, me. मला फक्त एवढं Hit बोलायचं होतं, me, तुम्हाला ऐका come ना. ऐका ना तुम्ही असं अंगावर आल्यावर तू मारलंस मला. तू मला मारलंस. तुम्ही सारखं सारखं हिट मी म्हटल्यावर काय करणार म्हणून मी मारलं. ही बोलायची पद्धत असते. आता तू गेलास. नाही नाही ऐका 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 नाही, ऐका 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 ना, एक मिनिट मी तुम्हाला मारणार नाही. हा तुम्ही मला मारायचं नाही. हा. शेवटी मी जिंकतो बस. असा कसा? ना, ऐका, एक मिनिट. मला राग येणार राग येईल मला मग हा मग काय मग काय मग काय हा मग काय मग काय मला राग आला ना मी निघून जाईल ना गेम सोडून. शो सोडून जा, मला नाही फरक पडत. कमान हिट मी. ऐका ना, अरे मारू नको मला मारू नको ना मारू नको मी मरणार आहे. माझ्याकडे ना खूप कमी वेळ शिल्लक राहिला. मी मरणार आहे. मी ऍक्च्युअल मध्ये मरणार आहे. मला आजार आहे. आजार आहे मला. कोणता? हिबिस्किस कस्को 2/4 टकीला आजार आहे. पुन्हा एकदा नाव जसे तसं परत एकदा बोलून दाखव. आजार आहे. नाव पुन्हा एकदा बोलून दाखव. आजार आहे. नाव बोलून दाखव ना. नाही तेच नाही करता येणार. म्हणजे हा आजारच तसा आहे. म्हणजे आपण पहिले जे काय बोललो ते विसरून जातो. आता परत बोललो तर दुसरं काहीतरी बोलेल. मला माहिती आहे. हिबिस्कस कस्को 2/4 टक्कीला. तुम्हाला कसं माहित? कारण मीच लिहिलाय. खरं कारण सांग. खरं कारण सांग. कमान खरं कारण म्हणजे तुम्हाला कळलं मी खोटं बोलतोय. कमान त्यातली कमान. ऐका माझी ना एक प्रेयसी आहे रसिका. नाही ना, मुलींच्या चुका होतात. खरं कारण सांग.
आमचं ना दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. पाय घसरतो, खरं कारण सांग. अहो ऐका ना तुम्ही, काय उगाच तुमचीच फिलॉसॉफी लावली. ऐका ना, बघा आमचं दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, पण तिचा बाप आहे ना, त्याने अट घातली आहे की मी जर तुम्हाला बॉक्सिंग मध्ये हरवलं तरच ते आमचं दोघांचं लग्न लावून देतील. म्हणजे मी तुला हरवलं तर माझंही लग्न लावून देईन. कमान, हे काय स्वयंवर आहे काय? ते स्वयंवर आहे, जो जिंकेल त्याच्याशी लग्न लावून द्यायला. माझ्यावर काय ओरडतोय? कमान. ऐका 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 ना, ऐका बघा, हे बघा बॉक्सिंग तर ठीक आहे, पण हे बघा दोन अधुऱ्या जीवांना एकत्र आणणं तुमचं काम आहे दादा. एका प्रियकराला त्याचं प्रेम मिळवून देणं तुमचं काम आहे दादा. कमान. एक अधुरी प्रेम कहाणी पूर्ण करणं तुमच्या हाताने दादा. कमान. दादा दादा, तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रेमाची शपथ आहे. तुम्हाला तुमच्या जानूची शपथ आहे. तुला कसं कळलं मी माझ्या प्रेयसीला जानू बोलायचो? सगळी पोरं गर्लफ्रेंडला जानूच बोलतात. मला जानूची शपथ आहे. जानूची शपथ आहे तुम्हाला. पण तुम्हाला वाटत असेल ना की पुन्हा एकदा लैला मजनूची जोडी तुटावी, तर हरकत नाही, मी हरायला तयार आहे. तू जिंकायचं, मी प्रेम मिळून दे. जानू, जानूवर खूप प्रेम करायचो मी आणि जानूला एकदा कशी बाकड्यावर फिरायला गेलो, बाकड्यावर बसलेलो आणि कच्चाक काच फुटली. मी जानू, ऐका ना, हे सगळं मी नंतर ऐकतो ना निवांत. आता लाईव्ह बॉक्सिंग चालली आहे ना, जानू बघत असेल माझी, मला जिंकायला ऐकशील ना? हो नक्की ऐकशील. हो मी ऐकन. खूप साचलंय. हो येते पण हे नाही बोलत आहे. ऐकन. आता तुम्ही जिंका. जानू मिळायला पाहिजे. हो हो. छोटा जानू मिळायला पाहिजे. जानू. मी हरणार. काउंटिंग सुरू करा. मी हरणार. या बापाने पहिले 7 कोण बोलणार रे? डायरेक्ट 8. तो हारतोय ना म्हणून डायरेक्ट 8. कानपड फोडीन. पहिल्यासून काउंट कर. 1 2 3 4 5 6. हळू हे. 1 2. ए, हरतोय ना, कशाला शानपणा? हरतोय ना. जानू. हॅलो हॅलो, तू बघतेस तर लाईव्ह मॅच मी जिंकतोय ते. हो म्हणजे काय, त्यासाठीच फोन केला मी तुला. अरे माझ्या बाबांचा फेवरेट बॉक्सर प्रसाद खांडेकर तो हरतोय, ते बघून माझे बाबा खूप चिडले. हो, आणि असंच झालं ना, ते चिडल्यानंतर आपलं लग्न कधीच होऊ शकणार नाही. अगं पण तेच बोललेलं ना मला, त्याला हरव म्हणून, असं कर म्हणून. मग आता काय आणखी करू? नाही आता ते काही नाही. तू त्याला उठव लवकर. काउंटिंग बघ 9च्या पुढे गेलाय. अगं पण- उठव आणि त्याला हरवू देऊ नकोस. उठव. मग काय मी हरू? हो. अगं पण जानू. सर 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 उठा सर. थांबा काउंटिंग थांबवा. सर उठा तुम्ही. नाही जानू. नाही सर तुम्ही उठा. सर तुम्ही उठा प्लीज. मी हरणार. नाही, मी हरणार. सर तुम्ही उठा. मी हरणार. नाही मी हरणार. नाही, सर. बोलणं मी हरणार. नाही, सर, तुम्ही उठा. बोलणं मी नाही, सर, तुम्ही हरणार. तुम्ही नाही हरायचं, सर. जानू पाहिजे, मी हरणार. नाही, बघा ऐका जानू मी हरणार. नाही ऐका. मी हरणार. नाही, ऐका जानू मिळायला पाहिजे हरणायचं. नाही ऐका, आता प्लॅन चेंज झालाय, आता मी हरणार. तू हरणार? हो. पण जानू तुला मिळणार? हो जानू मला मिळणार. म्हणजे काय झालं, माझ्या जानूचे पप्पा आहेत ना, त्यांचे तुम्ही फेवरेट बॉक्सर आहे आणि तुम्हाला मी हरवताना ते बघू शकत नाहीत. मध्ये आमचं लग्न करूच देणार नाहीत. मग तू हरलास तर जानू मिळणार. जानू मिळायला पाहिजे. जानू मिळायला पाहिजे. ढवळ्या शेजारी पोळ्या बांधला, वाल नाही पण गुण लागला. सहावा रिस्की पंच. अरे माझा पहिलाच आहे. आपल्या दोघांमध्ये मिळून आता करणार सगळं. जानू मिळणार ना भोजानू? जानू मिळायला पाहिजे. मिळणार, भोजानू. तुला हरायचं ना, मी तुला लगेच हरवू शकतो. तुला लगेच नाही सर, कसं म्हणजे 7 सात काय? अरे पहिल्यापासून पोहोच ना. 1 2 3. हॅलो 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 काय हॅलो? हॅलो नाही, हॅलो. अरे याला काय अर्थ आहे? तू एकाच फाईट मध्ये हरलास. मी तर माझे बाबा आणि माझे सगळे मित्र खूप हसतायत माझ्यावर. मला अजिबात आवडलेलं नाहीये. तू
तू हरलेला मला आवडणार नाही. तू जिंकला पाहिजेस. अगं पण आता कसं? असं कसं नाही. तू तू जिंकायला हवंस. काही कर आणि जिंक. आय डोंट नो एनिथिंग. अगं पण बाय. बाय की बाय बाय म्हणते. थांबा काउंटिंग थांबवा. तू हार. जानू भेटली पाहिजे. ऐका नाही जानू भेटली पाहिजे. तू हार. नाही आता मी हरलो ना तर माझी रसिका ती म्हणते हारू नको. म्हणजे ते 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 म्हणते तू असं कसं हरलास. तू एका पंच मध्ये कसा हरलास. आपण 2-3 मारूया. हरला पाहिजे. कोणीतरी ऐका यार. ते तिकडे ऐकत नाही. भाय म्हणते तुम्ही भाय भाय म्हणता ऐका यार. प्रयत्न मारण्याचा नाहीये. प्रयत्न हरण्याचा आहे. नको हलू. एका जागी स्थिर उभा राहा. हरण्याचा नाही हरण्याचा आहे. म्हणजे आता मी जिंकायला पाहिजे तुम्ही आले पाहिजे. जानू मिळाल. मी हरलो तर जानू मिळाला पाहिजे. जानू मिळाला. जानू मिळाला. तुला सांगतो माझी जानू आणि मी रात्री ऐकायचं. जानू मिळणार मी हरतो. काउंटिंग मी हरतो. 8:30 9:30. काय गेल्या सीझनचे मार्क आठवतोस. आलास एक स्टेप वरती. जरा वाट त्याच्यावर का पहिल्यापासून मोज. 1 2 3 4. हॅलो आता मनासारखं झालं. काही मनासारखं वगैरे झालेलं नाहीये. काय चाललंय तुझं. म्हणजे? किती खोटं खोटं खेळताय तुम्ही. काही न मारता कसं काय मेला तो. हे बघ माझे बाबा ना आता फिक्सिंगची कंप्लेंट करायला निघाले. तो थांबव. नाही हे बघ तुला असं नाही. तुला जिंकावं लागेल. मी थांबव त्याला आणि थांबव हो, तू आणि त्याला खूप मार. थांबव. बंद केलं तरी थांबव. तर मला ना माझ्या आवडत्यावर रडू की हसू करत नाही म्हणून मिश्र भावना येत आहे. तुम्ही उता नाही उता. जानू भेटली पाहिजे. नाही, भेटणार. नाही, जानू भेटली पाहिजे. जानू भेटणार. तुम्ही जानू उता भेटली ना पाहिजे. उता ना मग सारखं काय उता ना आता नाही. जानू भेटली पाहिजे. भेटणार आहे. काय झालं जानूचे पप्पा आहेत ना ते म्हणतात असं खोटं वाटतंय. खोटं वाटतंय. म्हणजे अजून मार्कांनी पदा. म्हणजे अजून मार्कांनी पदा आणि हदा आणि मग पदा. कोण मारणार. मी मार कोण खाणार. मी तूच तुला मारणार. माझा आवाज तू मी. हला तुम्ही माझ्या तुम्हाला दानूची दप्पत माझ्या दानूमुळे हला तुम्ही. हा जा पदा. पदा ना. अरे खूप मारलं आता म्हणून पदा. नाही जिंकल्यावर हाता आधी पदा. अरे खूप मारलं पदा. आणखी एक पचका मारू. मला मारणार. मला जानूची टप्पत. अरे खड्ड्यात गेले जानू. जानूला घरी जाऊन समजावेन मी. म्हणजे? त्या लग्नाची बायको आहे ती. कळलं. मग रात्री काय सांगणार काय सांगणार. तो तू मारणार. वा वा वा. जोरदार टाळ्या दोघांसाठी. प्रसाद तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स. आउटस्टँडिंग प्रसाद आणि ओमकार. ला जवाब. सगळ्यात आधी खूप टाळ्या तुमच्या दोघांकरता. आणि त्या आजाराचं नाव काय होतं. आजार आहे. हां काय पूर्ण. ते हिबिस्कस कस्को टू क्वार्टर टकीला. सगळ्यात बेस्ट पंच हा होता की मला येणार आहे कारण मीच लिहिलाय. हां त्याच्यावरनं मला आठवलं गंमत की पुण्यामध्ये एक एकांकिका स्पर्धा पूर्वी त्या स्पर्धेतल्या एकांकिकेचं नाव असं होतं. मी आता म्हणून दाखवतो नीट ऐका.
तो टुन्निक पळला हेमाडुक्की शब्दाळीच्या अळिक्के शाळूबाई शबस्क डबलं टणण्ण मम्म हुळलिक पुळले मोहनिक हैया. तो टुन्निक पळला एवढीच अनाउन्समेंट करायची, पण बोर्डावरती एवढं नाव लिहिलेलं होतं आणि ते एकांकिकेचं नाव होतं, अख्खी लँग्वेजच त्या एकांकीची अशी होती. मला आत्ता त्या आजारावरनं आठवलं, पण म्हणजे तू लिहिलंस तर तू ते करेक्ट म्हणतोच, म्हणजे म्हणता आलंच पाहिजे तुला. पण हे त्या पण तुझंच आहे म्हणून तू नीट म्हणते. नाही 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 नाही. अरे पण एवढं नाव काहीतरी चुकू शकेल ना, परत एकदा म्हणून दाखवतो. तूच लिहिलंय. नाही 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 नाही, खरंच खरंच या नावाची एकांकिका होती. बर ठीक आहे, पण परफॉर्मन्स लाजवाब, फार सुंदर. सई, मला असं वाटतं की तुम्ही या मंचाला काही अविस्मरणीय क्षण देता आहात. जोडी असताना एकमेकांचा परफॉर्मन्स एन्जॉय करणं काय असतं हे आज आम्ही याची देही याची डोळा पाहिलं, आणि मला असं वाटतं की दोघांची गट्टी आता खूपच छान जमली आहे. त्याचं लिखाण आणि तुमच्या दोघांचा एकत्रित परफॉर्मन्स. विशेष स्पेशल मेन्शन आज आमिरजींना जात आहे. खूपच फारच अप्रतिम कॉन्ट्रीब्युशन तुमचं स्किटमधलं. आणि गौऱ्या, तुझं सिल्वर लायनिंग प्रत्येक स्किटला असायलाच हवं आणि ते असणं आवडतं ते. सो अमेझिंग, खूपच मजा आली. थँक्यू. तुमची 85 ही हाणामारी अशीच चालू राहू दे. थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया फिल्टरपाड्याचा बच्चन, गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात आणि भांडूपचा शशी कपूर, निखिल बने. नको ना, हे नको ना करू माझ्या. चल ना, मला नाही जमणार. माझं ऐक ना, नको ना, अरे मला नाही जमणार. अरे ऐक ना, ऐक ना, शांत बस. बस तुला काय नाही, तुला फक्त जाऊन एवढंच बोलायचं आहे, ए ढेबरे, फक्त एवढंच बोल. आणि नंतर म्हणायचं मी कोण आहे, मी कुठे आलो, मी कोण आहे, लक्षात ठेव. बस एवढंच बोल. अरे गौरव, एवढी मोठी मोठी जबाबदारी नको ना देऊ माझ्यावर. तुला एवढंच. अरे छोटं छोटं काहीतरी दे ना, ते असं टेबलवर उभं राहून चाल निघ, किंवा ते स्किटच्या मध्ये मध्ये होण्याचं रिॲक्शन, असं काहीतरी छोटं छोटं दे ना. एवढी मोठी जबाबदारी नको देऊ, वांदे होतील. कोणाचे? तुझे. अरे लोकांना काय वाटेल, काय? वनिता आणि बनीच्या स्किटच्या मध्ये मध्ये गौरव येऊन वाक्य घेतो असं वाटेल लोकांना. आणि हे जर कळलं ना माझ्या फॅनला, खूप मोठे प्रॉब्लेम होतील. ते ना चॅनलच्या ऑफिसवर मोर्चा काढतील, ताबडतोब तुला इथून काढतील. अरे त्या फॅनला पण तुझ्यापेक्षा जास्त पाते असतात. बघितलं, हे तुझे असले विनोद म्हणून मी इथे आलोय. हे सगळं सोड रे गौरव, हे सगळं सोड. आजचं घे ना, आत्ताचं. काय? अरे तुझ्या स्किटची सुरुवात माझ्या वाक्यापासून झाली. सुरुवात झाली जवळजवळ. कसं माहितीये का, आता नवीन वादळ येणार आहे, नवीन वादळ. कोणतं? अब की बार बने सरकार मी जिंकणार. सांगितलंय तेवढं कर. वर्गणी मागायला जा आणि तिला बोल ए ढेबरे, हे लक्षात ठेव. आणि याच्या पुढे तुला फक्त एवढंच करायचं. काय काय कळलं ना, एवढंच करायचं. इकडे बने बने बने, प्लीज ऐक ना, बने तू आपला दोस्त आहे ना, प्लीज. चोपड राहिली. बोल 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 बोलो 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 ना. आली 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 आली. तू वर्गणी माग, वर्गणी मागतो, तू साथ दे मला. अरे मी आहे ना, बोल ना. ओ काकू, वर्गणी द्या. कसली वर्गणी? ए ढेबरे दे ना. काय करू काय करू काय करू? पक्ष्यांचा आवाज काढ. शपथ बने, या बने, काय झालं, काय केलं तुम्ही? काय ढेबरे म्हणाला दिली एक ठेवून? अरे तुम्ही एक ठेवून दिली, पण तुम्ही एक ठेवून दिली त्याची कायमची घेऊन गेली. याददाश गेली बनेची. हा, मी कोण आहे? हा? अहम कुठम आलम. कुठेतरी मर ना जाऊन. संस्कृत कशाला बोलतोस? अरे मस्त डायलॉगला टाळ्या तर ह्या. तुला टाळ्या येतात रे, मला मुंग्या येतात ना. मी कुठे आहे? हा. कोण आहे मी? हे बघा, काय? बनेची याददाश गेली. आता तुमचं काय खरं नाही. म्हणजे आता पोलीस केस, कोर्ट कचेरी, आरटीओ वाले तुम्हाला स्क्रॅप मध्ये घेऊन जाणार. सॉरी, तुम्ही काकू आहात, मला वाटलं डंपर आहे. तुम्हाला फाशी कन्फर्म. अरे कानाखाली मारले डायरेक्ट फाशी का? काकू
आजकाल काहीही होऊ शकतं. म्हणजे? अरे बनेवर अख्खं स्किट होऊ शकतं. अरुण कदम समोरच्याला क्यू देऊ शकतो. समीर चौगुले खिशात कांगवा घेऊन फिरू शकतो. प्रसाद खांडेकर माझ्या पंचला दाद देऊ शकतो. अरे आमिर हडकर सलग 3 एपिसोड आपल्या शोला प्रेझेंट राहू शकतो. बनेची अद्दाच गेली तर तुम्हाला फाशीच होऊ शकते. हे गौऱ्या नाही रे, मला भीती वाटते, असं काही बोलू नको. आणि मला शिक्षा कशी होईल? का? म्हणजे ह्याला कोणी विचारलं काय रे बाबा तुझी याददाश्त कशी गेली, ता कुठे सांगू शकणार आहे? तो नाही सांगू शकणार, पण मी आहे ना. मी या सगळ्याचा चष्मदीत गवाह आहे. मी सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलंय. मी सगळ्यांना जाऊन सांगणार तुम्ही असं केलं म्हणून. मला लक्षातच नाही आलं. मग गौऱ्या आता काय होणार रे? आता काय होणार म्हणजे बनेची अद्दाच वापस आणावी लागणार. ती कशी आणायची? ब्रेड ट्रान्सप्लांट. ब्रेन काय त्याची नक्की याददाश्त केली? त्याचं करेक्ट आहे, माझा जोडाक्षराचा प्रॉब्लेम आहे. ते ब्रेन ट्रान्सप्लांट करावं लागणार. कमीत कमी 10 लाख रुपये खर्च येईल. किती? 10 लाख रुपये खर्च येईल. 10 लाख? हा. मला एवढे पैसे पण नाही परवडणार रे. गौऱ्या तू 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 सांग ना काय करू मी? तुम्ही करेक्ट माणसाला विचारलंय. हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्या ओळखीतला एक डॉक्टर आहे. 10 लाखाचं ऑपरेशन 50,000 रुपयात करून देईल. 50,000 रुपयात. 10 लाखावरून डायरेक्ट 50,000? कोणता डॉक्टर आहे हा? अरे एकदम खास आहे. फिल्टर पाडायचा आहे. ए, नको, नको, काय काय तू कोणताही डॉक्टरकडे नेऊन याचं ऑपरेशन करशील आणि माझे 50,000 पण वाया घालवशील. नाही नाही अरे एक काय त्यापेक्षा माझ्याकडे एक आयडिया आहे. काय ए बन इकडे. तुला बोलावतायत. आई शपथ, बघितलं त्याला आठवतच नाहीये. बाळा तू बने आहे, मी मोरे, ती खरात. हा. कळलं ना? उभा राहा उभा राहा, बने, तुला बोलवलंय. बने. उभा राहा ये उभा ना राहा उभा राहा बने, उभा राहा. हा एक मिनिट. हा काय करू? पक्ष्यांचा आवाज काढ ना. तुम्ही झालं कशाला मारताय? अरे मी असं ऐकलंय की लागलेल्या ठिकाणी परत मारलं ना की याददाश्त परत येते. ओ काकू, असं बने नाही. आली आली ना. एकदा परत ट्राय करतो ना, एकदा ट्राय करतो. मी पुन्हा एकदा ट्राय करते. काय लागतं ना. असं नका ना करू. किती मारताय त्याला? किती मारताय? तुम्हाला परवडणार नाही ना. एक काम करा, मला फक्त 25,000 रुपये द्या. अरे मगाशी 10 लाखावरून 50,000 वर आला होतास ना. अरे 50,000 तुम्हाला परवडतायत नाही, का? ते पण- माझ्या ओळखीतला डॉक्टर आहे, बिना चिरफाड करता ऑपरेशन करू शकतो. एकदम जबरदस्त आहे. 25,000 रुपयात. हे गौऱ्या, हा हा बिना चिरफाड करता ऑपरेशन करणारा हा. डॉक्टर कुठे भेटला तुला? तो डॉक्टर आहे डॉक्टर. अशा केसेस त्याच्याकडे रोज येतात. हा. आणि इथं हाफ मर्डरची केस आहे. ए, मी फक्त कानाखाली मारला. हाफ मर्डर कुठे झाला? त्याची अद्दाच गेली. मेंदू नाही त्याला, फक्त बॉडी आहे बॉडी. Body? बघायचं तुम्हाला? बनेम बरं वाटम. यसम. इंग्रजी आधी संस्कृत आता इंग्रजी. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी तू डायरेक्ट किर्लोस्कर नाटक कंपनी. तिथून त्याला सोनी मराठीवर आणायचं आहे. लक्षात ठेवा. 25,000 रुपये फक्त. तुम्ही द्या ना पैसे. गौऱ्या, डिटेलमध्ये नका 25,000 नाही परवडणार रे. ऐक ना, हा. त्याची नक्की याददाश्त गेली आहे ना. गेली ना त्याची अद्दाश. गौरव, मला तर टेन्शन यायला लागलं रे. कसलं? गौरव, 2 महिन्यानंतर अॅनिव्हर्सरी आहे आमची. फॉरेन ट्रिप प्लॅन केलंय रे आम्ही. बोंबला. गुन्हेगारांना पासपोर्ट देत नाहीत. अरे मी एकच कानाखाली मारले, डायरेक्ट गुन्हेगार कसं? हाफ मर्डरची केस आहे. मला तर असं वाटतंय काका एकटे जातील फॉरेन ट्रिपला. मग तिकडे दुसरं लग्न करणार. मग तिकडेच अॅनिव्हर्सरी. मग तिकडेच ननी मोहन म्हणजे? हनीमून. गौऱ्या! नको ना गौऱ्या. मग तुम्ही कशाला? द्या ना 25,000 रुपये, व्हा ना मोकळे. नको बाई असलं चिड. मग? त्यापेक्षा 25,000 देणं परवडेल मला. हे तू 2,000 घे. हा. मी 10,000 तुला ट्रान्सफर करते. चालेल. म्हणजे दिले किती आणि राहिले किती? 11 आले 13 राहिले. एड्या 12 आले आणि 13 राहिले. हा कर. ह्या बोलला. हा? हा बोला. हा बोलणारच ना. त्याची याददाच गेली, वाणी नाही गेली. ए, नाही. त्याने एकदम परफेक्ट सांगितलं आणि हिशोब टोटल एकदम बरोबर सांग. अरे तो बोलणारच. तुम्ही त्याला परत विचारत नाही सांगू शकणार. बने मगाशी काय आकडा सांगितलं रे? आकडम बकडम बंबे बो. हा कोण आहे? आता हिब्रू. तुम्ही द्या ना वहिनी पैसे. जाऊ द्या ना, सोडा ना पैसे. द्या ना तुम्ही. गौरव ते 2,000 दे परत. म्हणजे सगळे एकत्र सगळे एकत्र दे. वहिनी, सगळे एकत्र. ऐक ना गौऱ्या, काय? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण ना बनेला मारून टाकूया.
त्याचे छोटे छोटे तुकडे करून बॅग मध्ये भरून फेकून टाकूया. ओ काकू काय बोलताय? तुझी याददाश्त गेलीये. आणि बने एवढं साधं सोपं नाव सुद्धा तुला आठवत नाही. जगण्याला काय अर्थ आहे तुझ्या? नाही ना. ओ काकू मी तुला 5,000 देते, तू मला मदत करशील? तुम्ही मला 25,000 रुपये जरी दिले हा. तरी मी माझ्या मित्राला मारणार नाही, कारण या सगळ्याचा मी चष्मदीत गवा आहे. अच्छा, म्हणजे खरं तर तुझेच तुकडे केले पाहिजे. माझे बने मी 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 तुला 4,000 देते, तू मदत करशील याला मारायला? 4,000? हा. चालेल. हे बन्या, अरे कुठेतरी मरला जाऊन तू 4,000 रुपयासाठी तू मला मारणार आहे? अरे मग काय करू, तुझ्या 500 साठी मी मिळलो असतो ना अख्खा आता. 500 साठी? काय नाही अहो, काय मग काय, हा गौरवला गंडवतो. म्हणजे? मला बोलला त्या काकूंच्या घरी जा आणि मेमरी गेल्याचं नाटक कर, मी तुला 500 रुपये देतो. आता साला 25,000 घेतो आणि मला फक्त 500 रुपये. अरे तुझ्यापेक्षा काकू व्यवहारिक आहे, 4,000 रुपये मला देत आहेत. हो काकू, तुमच्याकडे करवत बिरवत काय काय कापायला याला कापू? मला उल्लू बनून 25,000 उकळणार होतात माझ्याकडून. नाही. तुम्हाला आता पोलिसांकडेच घेऊन हो, जाते. काकू एक मिनिट. पोलीस नको, पोलीस. आम्ही तुमच्याकडनं पैसे घेतलेत का? मग पोलीस कशाला? अच्छा, पोलीस नको? नाही. खिशातले पैसे काढा सगळे. बने दे रे. थांबा, मला मोजायला लागतील. हा? थांबा थोडं. लवकर माझा काढ. काच पडा ना. तू पण काढ. देतो. हे घ्या, आईने केप्सिकोला खायला 1 रुपया दिला होता. 1 रुपये? हे घ्या. नालायकांनो, परत माझ्या दाराजवळ आलात ना, तो बघा. चला निघाय काढणं. तुझ्यामुळे झालं सगळं. शेवटचे 15 रुपये पण गेले. तुला ना बोलूच दिलं नाही पाहिजे रे. बरं ऐक, ते समोरून बघ, चौगुले काका येतात, त्यांना धक्का मार आणि मारायची ऍक्टिंग कर. मस्त पैसे कमवूया. अरे हाड, तुझ्यामुळे 1 रुपया लॉस झालाय मला. 5 कानाखाली पडले, वेगळे प्राण्यांचे आवाज काढले. मी नाही चालली. ऐक ना, अरे शेवटचं नाही रे, म्हणजे- मला- मी नाही- एकदा कर ना.